आपण सुरू करूयात मेडिटेशन. पौर्णिमेनिमित्त सप्तचक्राचं मेडिटेशन. तर ज्यांना चष्मा आहे त्यांनी चष्मा काढून घ्यायचा आहे आणि कुठल्याही सुखद आसनामध्ये बसायचं आहे. सुखद म्हणजे असं आसन की ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल असता. ठीक आहे. डोळे एकदम अलगद मिटायचे आहेत. चेहऱ्यावर कुठलाही ताणतणाव नको. डोळे अलगद मिटा. आपले संपूर्ण शरीर बंद डोळ्यांनी बघायचे आणि शरीराला रिलॅक्स करा. जेवढं जास्त शक्य आहे तेवढं जास्त आपलं शरीर बघा आणि स्वतःला परत परत रिलॅक्स करा. परत परत आपलं शरीर बघा. परत परत स्वतःला रिलॅक्स करा. परत परत शरीर बघा. परत परत स्वतःला रिलॅक्स करा. Completely relax your body. Completely relax your body. Completely relax your body. शरीराला हलकं सोडा. शरीर रिलॅक्स झाल्यावर आता थोडंसं आपल्या श्वासांकडे लक्ष द्या आणि आपला श्वास रिलॅक्स करा. आपला श्वास रिलॅक्स करा. रिलॅक्स म्हणजे तुम्ही फक्त श्वासाकडे थोडंसं बघितलं तर त्याची गती कमी झालेली तुम्हाला दिसेल. जसं जसं शरीर रिलॅक्स होईल शरीराबरोबर श्वास आपोआप रिलॅक्स होतो. तुम्ही त्याला लक्ष देऊन सगळं लक्ष श्वासांवर आणा. श्वास रिलॅक्स करा. रिलॅक्स युअर ब्रेथ. रिलॅक्स युअर ब्रेथ. रिलॅक्स युअर ब्रेथ. शरीर आणि श्वास पूर्णपणे रिलॅक्स झाले आहे आणि आता स्वतःचं शरीर आणि स्वतःचं मन या दोघांनाही तुम्ही असं सांगायचं आहे की हे जे पौर्णिमेचं सप्तचक्राचं मेडिटेशन आहे ते करण्यासाठी मी पूर्णपणे रेडी झालो आहे. मी पूर्णपणे सिद्ध झालो आहे. मी पूर्णपणे एकाग्र झालेलो आहे माझ्या स्वतःवर. चंद्राची एनर्जी घेऊन स्वतःच्या संपूर्ण एनर्जीला रिज्युविनेट करायला म्हणजेच त्या ऊर्जेला चार्ज करायसाठी माझं शरीर, माझं मन, माझ्या इमोशन्स, माझी बुद्धी, माझी एनर्जी, माझं संपूर्ण अस्तित्व पूर्णपणे तयार आहे. या पौर्णिमेच्या पवित्र चंद्राच्या ऊर्जेला स्वतःमध्ये धारण करून स्वतःमधली सगळी अशुद्धता, सगळं विषारीपण, सगळं टाकाऊपण पूर्णपणे काढून टाकायला माझं शरीर, माझं मन, माझ्या भावना, माझी ऊर्जा पूर्णपणे तयार आहे. आय एम कम्प्लिटली रेडी. आय एम कम्प्लिटली रेडी. आय एम कम्प्लिटली रेडी. आता आपण या पौर्णिमेची चंद्राची ऊर्जा घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. सगळ्यांनी आपले हात जे आहेत ते थोडेसे वर करायचे आहेत आणि तुम्ही जो चंद्र बघितला आहे पौर्णिमेचा त्याला इमॅजिन करायचा आहे. हाताची बोटं जोडा सर्वांनी. नाही, बोटं एकमेकांना चिटकवा. हात तसे सरळ ठेवा पण बोटं चिटकवा. आणि आता असं इमॅजिन करायचं आहे की चंद्रग्रहाची संपूर्ण एनर्जी तुमच्या हातामध्ये समाविष्ट होत आहे. तुमचे हात, तळहात चंद्रग्रहाची पूर्ण एनर्जी सामावून घेत आहे स्वतःमध्ये. आपण या निमित्ताने या पौर्णिमेच्या चंद्राला आवाहन करूया की हे श्री चंद्र देवता, तुमची ही जी विषमुक्त करणारी ऊर्जा आहे ती कृपया तुम्ही मला द्या. तुमची ती ऊर्जा धारण करण्यासाठी मी पूर्णपणे विनम्रपणे तयार आहे. तुमची कृपा मला प्राप्त झाल्याने माझ्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारची भौतिक, अभौतिक, आध्यात्मिक प्रगती करायला मला मदत होणार आहे. तर कृपया तुमची पवित्र ऊर्जा जी आहे ती तुम्ही मला द्यावी. तुमच्या या पौर्णिमेच्या पवित्र ऊर्जेचा स्वीकार मी विनम्रपणे करत आहे.
तुमच्या या ऊर्जेचा मी खूप जबाबदारीने स्वीकार करत आहे. आणि ही ऊर्जा मी सर्वांच्या कल्याणासाठी, सर्वांच्या भल्यासाठी, सर्वांच्या हितासाठीच वापरेल. त्याचा वापर जबाबदारीने करेल. इमॅजिन करा, स्वतःच्या तळहाताची सेन्सिटिव्हिटी फील करा. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या तळहातावर एकाग्र करा. आपल्या तळहाताची सेन्सिटिव्हिटी फील करा. आपल्या तळहाताची सेन्सिटिव्हिटी फील करा. आपल्या तळहाताची सेन्सिटिव्हिटी फील करा. बघा, चंद्राची ऊर्जा हातामध्ये संचारली आहे का? तिला फील करा. तुमच्या हात जसा तो चंद्र चमकतो आहे तशी शुभ्रता तुमच्या तळहातामध्ये आली आहे असं इमॅजिन करा. जेवढं वाईडली तुम्हाला इमॅजिन करता येईल तेवढं वाईडली इमॅजिन करा. दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत. हातामध्ये थोडी उष्मा येईपर्यंत दोन्ही हात एकमेकांवर रब करा. आणि आता हळुवारपणे, अलगदपणे आपले दोन्ही हात आपल्या मूलाधार चक्रावर ठेवायचे आहेत. आधी उजवा हात, त्यावर डावा हात. आणि इमॅजिन करायचं आहे की ती जी तुमच्या हातामध्ये निर्माण झालेली शुभ्र पांढऱ्या रंगाची विषमुक्त करणारी विषाक्त ऊर्जा आहे ती तुमच्या मूलाधार चक्राला प्राप्त होते आहे. आणि असं आपण इमॅजिन करायचं आहे की माझं मूलाधार चक्र, मनामध्ये असा भाव आणायचा आहे की माझं मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित होत आहे. माझं मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित होत आहे. माझ्या मूलाधार चक्रातील सर्व ऊर्जा, माझ्या मूलाधार चक्रातील सर्व नकारात्मकता दूर होत आहे. माझं मूलाधार चक्र पूर्णपणे शुद्ध होत आहे. माझं मूलाधार चक्र पूर्णपणे ऊर्जावान होत आहे. आणि मनामध्ये आनंद व्यक्त की हो, झालं आहे, इट्स डन नाऊ, की माझं मूलाधार चक्र पूर्णपणे शुद्ध झालं आहे, संतुलित झालं आहे. त्यामधला सगळा विषारीपण, विषाक्तपण दूर झालं आहे. तो आनंद, ती खुशी फील करा. मनोमन चंद्रदेवतेचे, सगळ्या ब्रह्मांडातल्या ऊर्जेचे आभार माना की थँक्यू युनिवर्स, थँक्यू डिवाइन, की तुमच्या सर्वांच्या कृपेमुळे माझं मूलाधार चक्र पूर्णपणे संतुलित आणि ऊर्जावान झालं आहे. आय एम सो ग्रेटफुल टू यू. मी तुमच्या सर्वांबद्दल खूप कृतज्ञ आहे, तुमचा खूप ऋणी आहे. आता दोन्ही हात एकदम उचलायचे नाही, आधी डावा हात उचलायचा आहे फक्त. आणि तो हळूवार दुसऱ्या म्हणजे आपल्या स्वादिष्टान चक्रावर ठेवायचा आहे, त्याच्या थोडं वर, बेंबीच्या 2 बोट खाली. आणि मग हळूवार मूलाधाराचा हात काढून आधी डावा हात, मग त्यावर उजवा हात ठेवा. म्हणजे काय तर चक्राची कनेक्टिव्हिटी कंटिन्यू राहण्यासाठी डायरेक्ट दोन्ही हात उचलायचे नाही. ठीक आहे, आधी एक कुठला तरी, त्यातल्या त्यात आपण डावा हात वरती असतो म्हणून आधी तो उचलला जातो. ठीक आहे. सेम प्रक्रिया स्वादिष्ठान चक्राबद्दल, की माझं स्वादिष्ठान चक्र पूर्णपणे संतुलित होत आहे,
शुद्ध होत आहे, विषाक्त म्हणजे त्याच्यातलं विषारी पण निघून जात आहे. ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा, चंद्रग्रहाची दिव्य ऊर्जा, आज पौर्णिमेची असणारी शक्ती रूपाची ऊर्जा माझ्या स्वादिष्टान चक्राला प्राप्त होत आहे आणि माझं स्वादिष्टान चक्र पूर्णपणे हील होत आहे, पॉझिटिव्ह होत आहे, संतुलित होत आहे, ऊर्जावान होत आहे, त्याचं पुनरुज्जीवन होत आहे. दिव्य ब्रह्मांडीय चेतना माझ्या स्वादिष्टान चक्राला प्राप्त होत आहे आणि त्याबद्दलचा आनंद व्यक्त करा. तुमच्या हातातून पांढऱ्या रंगाचा लाईट बाहेर पडत आहे. जसं चंद्र दिसतो आपल्याला, तसं इमॅजिन करायचं आहे. आणि जसं की स्वादिष्टान रंगाचा रंग पिवळा असतो, तर हातातून पडणारा पांढरा लाईट हा तुमच्या पिवळ्या स्वादिष्टानाला प्राप्त होत आहे. तुम्ही जेवढं जास्त डीपमध्ये इमॅजिन करताल, तेवढी जास्त ऊर्जेचा फ्लो तुम्ही तुमच्या हातामध्ये आणि शरीरभर फील करताल. म्हणून डीपली खूप आपल्याला इमॅजिन करायचं आहे. अशा प्रकारे आता आपलं स्वादिष्टान चक्र पण पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे, ऊर्जावान झालं आहे. परत एकदा चंद्रदेवतेचे, डिवाइनचे, युनिवर्सचे आपल्याला आभार मानायचे आहेत. आता हळुवारपणे आपला वरचा जो हात आहे तो उचला आणि तो आपल्या मणिपूर चक्रावर ठेवा. स्वादिष्टानाचा चक्र केशरी होता, आता मणिपूर चक्र. मग डावा हात उचला, उजव्याच्या खाली आधी डाव्याच्या खाली आधी उजवा ठेवा, मग त्यावर परत डावा ठेवा आणि परत एकदा मणिपूर चक्र म्हणजे आपल्या छातीच्या थोडंसं खाली, जिथे छातीचा पिंजरा दोन एकमेकांना मिळतात तिथे. परत एकदा आपल्या डोळ्यासमोर आपलं मणिपूर चक्र म्हणजे पिवळा रंग आणा आणि हातातली ऊर्जा त्या मणिपूर चक्राला मिळती आहे. हाताचे सर्व बोटं एकमेकांना चिटकून जोडा. आणि ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा, चंद्रग्रहाची विषमुक्त करणारी स्वच्छ शुभ्र ऊर्जा माझ्या मणिपूर चक्राला प्राप्त होत आहे आणि माझं मणिपूर चक्र पूर्णपणे हील होत आहे. चंद्रग्रहाचा व्हाईट लाईट फील करा हातामध्ये. आणि आता अशा प्रकारे आपलं मणिपूर चक्र ही हील झालं आहे. त्याबद्दल परत एकदा युनिवर्सचे आभार माना. थँक्यू युनिवर्स, थँक्यू डिवाइन. माझं मणिपूर चक्र पूर्णपणे ऊर्जावान केल्याबद्दल, पॉझिटिव्ह केल्याबद्दल, बॅलन्स केल्याबद्दल थँक्यू थँक्यू थँक्यू. हळुवार हात उचला वरचा आणि हार्ट चक्र, हृदय चक्र, हृदय आपल्या डाव्या बाजूला, त्याच्यावर दुसरा हात ठेवा आणि मग हात ठेवतानाच ॲडजस्टमेंट करून घ्यायची की आधी उजवा त्यावर डावा. आपलं हार्ट चक्र फील करा. हार्ट चक्राचा रंग हिरवा असतो. फील करा हार्ट चक्र सर्वांनी. हार्ट चक्र फील करा. आणि चंद्रग्रहाची ऊर्जा हार्ट चक्राला द्या. चंद्रग्रहाची शुभ्र ऊर्जा हार्ट चक्राला द्या. आणि परत तेच अफर्मेशन की हार्ट चक्र पूर्णपणे ऊर्जावान होत आहे, प्रफुल्लित होत आहे, प्रसन्न होत आहे,
विषमुक्त होत आहे, संतुलित होत आहे. सगळी पॉझिटिव्हिटी द्या आपल्या हृदयाला. सगळी ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती आपल्या हार्ट चक्राला द्या. अशा प्रकारे परत एकदा युनिवर्सचे आभार माना. युनिवर्स थँक्यू, माझं हार्ट चक्र ऊर्जावान आणि संतुलित केल्याबद्दल. आणि आता विशुद्धी चक्र. हळूवार एक हात उचला, आपल्या कंठावर ठेवा. मग हळूवार दुसरा हात उचला, उजवा हात खाली ठेवा. आणि परत एकदा चंद्रग्रहाचा स्वच्छ ऊर्जा आपल्या हातामध्ये फील करून की हातावाटे दोन्ही हात आपल्या गळ्यावर ठेवा. सर्वांनी हात आपल्या गळ्यावर ठेवा आणि बोट जोडा. अंगठे तुम्ही असे लांब ठेवले 4 बोटांपासून. बोट एकमेकांना नेहमी चिटकलेलेच ठेवायचे अशा प्रकारे. आणि दिव्य चंद्रग्रहाची ऊर्जा माझं कंठ शुद्ध करत आहे. असा एखादा माझ्या मनातला विचार की जो त्या मनातल्या विचारामुळे ना अशी एखादी गोष्ट मी कोणाला बोलत नाही, माझ्या मनामध्ये दाबून ठेवतो, या सगळ्या गोष्टी ना आपल्या गळ्यामध्ये अडकतात. आणि त्यामुळे आजकाल लोकांना थायरॉइडचा त्रास जो सुरू झालाय ना, त्याला कारणीभूत हे आहे की आपल्या मनातल्या भावना किंवा बऱ्याच गोष्टी लोक बोलून दाखवत नाही. अशा प्रकारे आपलं विशुद्धी चक्र पूर्णपणे शुद्ध झालं आहे. हळूवार आपला हात उचला आणि आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. परत एकदा सेम की चंद्रग्रहाची पवित्र ऊर्जा माझ्या आज्ञा चक्राला प्राप्त होत आहे. माझं आज्ञा चक्र छानपैकी ऊर्जावान होत आहे. सगळं पूर्णपणे बॅलन्स होत आहे. ऊर्जावान होणं आणि बॅलन्स होणं या 2 गोष्टी जास्त स्वतःबद्दल झाल्या पाहिजे. कुठलीही गोष्ट जोपर्यंत संतुलित होत नाही तोपर्यंत ती ॲक्टिव्ह होत नाही पूर्णपणे. त्यामुळे ब्रह्मांडातली दिव्य ऊर्जा, दिव्य चेतना माझ्या आज्ञाचक्राला प्राप्त होत आहे. निळ्या रंगाचं आज्ञाचक्र आपलं आज्ञाचक्र म्हणजे जिथे आपण टिकली लावतो तो भाग, टिकली किंवा टिळा लावतो तो भाग सर्वांनी तिथे ठेवायचा आहे. आणि पूर्ण ऊर्जेने युनिवर्सला थँक्यू म्हणायचं. युनिवर्स थँक्यू, तुमच्यामुळे माझं आज्ञाचक्र पूर्णपणे छान ऊर्जावान, ॲक्टिव्ह, सकारात्मक, विषमुक्त झालेलं आहे, ऊर्जायुक्त झालेलं आहे. हळूवार एक हात उचला आणि सहस्त्रार चक्राला एनर्जी देताना नेहमी थोडंसं आपल्या माथ्यापासून हात चिटकवून न ठेवता थोडा वर ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यावर दुसरा हात जशी आपण टोपीसारखा शेप देत त्याला ठेवायचा आहे. आणि परत एकदा की हातामधनं एक पांढऱ्या रंगाचा ऊर्जेचा किरण बाहेर पडतो आहे. जसा लाईट बीम असतो ना एखाद्या लेझरचा किंवा बॅटरीचा उजेड कसा असतो, तसं बॅटरीचा उजेड इमॅजिन करा की तशाच प्रकारचा चंद्राचा उजेड म्हणजेच चंद्रग्रहाची ऊर्जा तुमच्या हातातून तुमच्या सहस्त्राराला मिळत आहे. आणि तिथून ती ऊर्जा प्रवाहित होऊन तो लख चंद्रग्रहाचा प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरभर पसरतो आहे आणि तुमच्या संपूर्ण शरीराला विषमुक्त करत आहे, तुमच्या संपूर्ण शरीराला ऊर्जायुक्त करत आहे. चंद्रग्रहाची दिव्य पवित्र ऊर्जा
सहस्त्रार चक्र धारण करत आहे आणि सहस्त्रार चक्राने धारण केलेली ती ऊर्जा तुमचं संपूर्ण शरीरभर पोहोचत आहे आणि तुमच्या संपूर्ण शरीरात एक ऊर्जेचा प्रवाह वाहतो आहे. तो ऊर्जेचा प्रवाह फील करा. आपल्या संपूर्ण शरीरभर 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 ऊर्जेचा प्रवाह फील करा. हळूवार आधी फक्त एक हात खाली आणा, कुठला तरी एक. दुसरा हात खाली आणा. दोन्ही तळ हात वरती, म्हणजे वरच्या दिशेने. हां, नाही, खांद्यावर रिलॅक्स, गुडघ्यांवर रिलॅक्सली ठेवा. आपल्या संपूर्ण शरीरभर संचरित होत असणारी चंद्रग्रहाची ऊर्जा फील करा. चंद्रग्रहाची ऊर्जा फील करा. आणि स्वतःला असं आठवण करून द्या की या चंद्रग्रहाच्या, या आजच्या पौर्णिमेच्या पवित्र पूर्ण चंद्राने माझ्या शरीरभर एक नवीन ऊर्जा संचरित झाली आहे आणि ही ऊर्जा मला माझ्या प्रगतीसाठी खूप मदत करत आहे आणि इथून पुढेही करणार आहे. माझ्या आत कळत नकळतपणे कायिक, वाचिक, मानसिक जो पण काही विषाक्तपणा, विषारीपण माझ्या आत निर्माण झालं होतं, ते सर्व आज या चंद्रग्रहाच्या ऊर्जेमुळे बाहेर पडलं आहे आणि मी पूर्णपणे, माझं शरीर शुद्ध झालं आहे, ऊर्जावान झालं आहे. माझी संपूर्ण ऊर्जा संतुलित झाली आहे. संपूर्ण शरीरभर ऊर्जा फील करा. संपूर्ण शरीरभर ऊर्जा फील करा. हळूवार, एकदम हळूवार आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करा. हळूवार, आवाज नाही आला पाहिजे. हळूवार रब करा. आपल्या संपूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवून चेहऱ्याला मसाज द्या. परत एकदा दोन्ही हात रब करा. हात डोळ्यावर ठेवा आणि डोळे एकदम हळूहळू उघडा. म्हणजे काय म्हणता येईल, उजेडाच्या संपर्कात डोळे हळूहळू येऊ द्या. एकदम असा लाईट चमकल्यासारखा नका, हळूवार.